स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आहे 26 जानेवारी आणि आपला 75वा प्रजासत्ताक दिन आहे। तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या मन भरून शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांकडे ऍक्च्युअली शाळेत असेल किंवा सोसायटीज मध्ये फंक्शन्स वगैरे सुरू असणार आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त। तसंच माझ्याही सोसायटीमध्ये फंक्शन आहे आणि ऍक्च्युअली मला अगोदर माहिती नव्हतं की सोसायटीमध्ये फंक्शन आहे असं, कारण 15 ऑगस्टला जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तर तेव्हा नव्हता फंक्शन। तर आजचं मग त्याच्यामुळे मला काही आयडिया नव्हती, बट स्टिल आम्ही सकाळी नेमकं खाली गेलो आणि तेव्हा आम्हाला कळालं की फंक्शन आहे। सो पटकन आलो, रेडी झालं, म्हटलं चला आता खाली जाऊया, मस्त ध्वजारोहण होणार आहे आणि छान छान फंक्शन्स आहेत दिवसभर। सो काय काय एन्जॉय करतोय, कोणत्या एखाद्या गेम्स मध्ये पार्टिसिपेट करतोय का, तर तेही बघूया। आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेल। सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। इस तिरंगे की खूबसूरती इसको लहराने में है, भारत की खूबसूरती भारत के राष्ट्रगान में है। इसको गर्व से सलामी भरने के लिए हम तैयार हैं, डोर खींचे इसे लहराते हुए देखने को तैयार हैं। इंतजार की घड़ियां समाप्त हुई। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। जय मातरम मातरम मातरम। आता मी फ्लॅग होस्टिंगच्या फंक्शनवरनं वरती आलो होतो, लंच वगैरे बनवलेलं काहीच नव्हतं, बनवून जेवण केलं। आता 12 वाजलेत आणि आम्ही परत चाललोय, कारण तिथे लहान मुलांसाठी म्हणजे 5 वर्षांच्या खाली मुलांसाठी काही कॉम्पिटिशन्स आहे। तर बघू म्हटलं रिद्वी पार्टिसिपेट करते का, मुलांना बघून तिला वाटलं तर करेल। तर चला बघूया करते की नाही। फर्स्ट टाइमच ती असं काही फंक्शन्स बघणार आहे आणि तिला पण छान वाटेल म्हणून तिला खाली घेऊन जाते। Are you ready? आताच तुम्ही पाहिलं असेल की रिद्वीने आज पहिल्यांदाच एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलंय आणि रनिंग कॉम्पिटिशन होतं। ॲक्च्युली बिलो 5 इयर्स म्हणजे अंडर 5 इयर्स ना 3 कॉम्पिटिशन होते। फर्स्ट वन होतं की रनिंग, सेकंड वन फ्रॉग रेसिंग होतं आणि थर्ड वन पोटॅटो रेस असं होतं। मला तर माहीत पण नव्हतं की पोटॅटो रेस काय असतं। ते मी यूट्यूबवर टाकलं की पोटॅटो रेस काय आहे हे सर्च केला, किती नवीन नवीन गेम्स निघाले आणि काही कॉन्टॅक्ट नसल्यामुळे म्हणजे स्कूलचा वगैरे, तर त्याच्यामुळे माहीत नाही आजकाल काय काय नवीन नवीन गेम्स आले। तर रिद्वीमुळे आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मला आता नव्याने माहीत होतील। तर आज रिद्वीला खेळताना बघून मला लिटरली माझ्या शाळेचे दिवस आठवले। मी देखील अशीच पार्टिसिपेट वगैरे करायचं, अशीच दंगा मस्ती असायची आणि इतके लहान मुलं होते की तिथे कळतच नव्हतं कुठे काय सुरू आहे। तर तुम्ही रेसिंग कॉम्पिटिशन मध्ये बघितलं असेल व्हिडिओ की 3 मुली ज्या होत्या रिद्वी सोबतच्या 4 तर त्या छोट्या होत्या आणि 2 थोड्याशा मोठ्या होत्या। तर मे बी कदाचित जर त्या दोघी पण सेम एजच्या असतात तर रिद्वी फर्स्ट आली असती, राईट? करेक्ट। कारण खूप मोठ्या होत्या आय थिंक ना, त्यामुळे 6 इयर्सच्या होत्या, त्यामुळे ऑलमोस्ट डबल एज होतं आणि तिथे ना दंगा खूप करत होते सगळे पोरं आणि मुलं असल्यावर ऐकत नाही अजिबात। तर त्या दोघी ऐकतच नव्हत्या की तिथे उभं राहायचंच होतं त्यांना, त्याच लॉट मध्ये जे आहे रनिंग करायचं होतं तर ते ऐकत नव्हत्या। त्याच्यामुळे त्यांना पण आपण बाहेर काढू शकत नव्हतो तिथून। तिथे होते सेम एजचे 6 मुलं तयार झाले असते। थर्ड आली, हिच्यापेक्षा अजून एक मोठी मुलगी पण होती तरी पण ती ही थर्ड आली।
तर त्या मानाने मला छान वाटलं की नाही चला हिला समजते की कॉम्पिटिशन आहे किंवा पळते. आणि फ्रॉग रेसिंगसाठी तिने खूप हट्ट केला, पण तिला ना ताप आला होता आणि तो बरंही वाटत नव्हतं, पूर्ण चेहरा टाकून दिला होता, पण स्टील तिला थांबायचं होतं. जबरदस्ती ऍक्च्युली आम्ही तिला घेऊन आलो वरती, हो की नाही. तिला हे बलून्स दिले त्यामुळे ती आली वरती, नाही तर तिला फ्रॉग रेसिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. हो ना रिद्वी? हो ना. तिने प्रॅक्टिस पण केली होती घरामध्ये फ्रॉग रेसिंगची, फुल प्रॅक्टिस केली होती तिने. पण ताप आल्यामुळे मग जरा, आणि आम्हाला पण वाटतं खाली थोडंसं ऊन पण होतं त्याच्यामुळे मग घेऊन आलो वरती. आणि ती पूर्ण सुकली होती ताप आल्यामुळे, आम्ही तिला घेऊन आलो. आता तिची झोप वगैरे झाली, औषधं घेतलीत, आता जरा ती फ्रेश आहे, म्हणजे दिसते फ्रेश, पण खोकला येतोच आहे जरा तिला. रिद्वीला बरं वाटत नाहीये ना? नाही. काय होतंय? कुठे दुखतंय? नोजी इथे दुखतंय. घसा बसला का रिद्वीचा? कसा बसलाय? कसा आवाज करून कसा आवाज येतो रिद्वीचा? छोटा कसा आवाज येतो? बाबा म्हण बरं. बाबा. तर रिद्वीला थोडासा ताप आहे आणि ना तिला खोकला येतोय, त्याच्यामुळे म्हटलं चला डॉक्टरकडे लगेचच जाऊन येऊ. सो पटकन बरं वाटेल. तसं औषध वगैरे देतोय, पण अँटीबायोटिक दिलं ना तर 2-3 दिवसातच फरक पडतो. खूप जाम झाली एकदम खोकल्याने. हो ना. तू आज कसं रेस केलं? रेसिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं ना? काय? रेसिंग मध्ये पळाली होती ना तू? पळाली होती. कशी पळाली होती? फास्ट पळली होती. हो ना. तुला मज्जा आली होती का? काय? मज्जा आली होती? काय? मज्जा आली तुला? मजा आली आहे. हो ना. फ्रॉक जम्पिंग केलं का तू? काय? फ्रॉक जम्पिंग नाही. नाही का बरं? का बरं नाही केलं? नाही. तुला बरं वाटत नव्हतं म्हणून? आपण पुन्हा करू, ठीक आहे? ओके. चला आता पटकन डॉक्टरकडे जाऊन येतो. 6:30 वाजता हॉस्पिटल ओपन होतं, तर आता 6:45 वाजलेत, तर पोहोचतो म्हणजे लवकर नंबर लागेल आमचा. चलो. काय काय घेऊन जायचंय. ते घेऊन जायचं? ठीक आहे. स्कूटरला लावणार का ते? नाही. रिद्वीने बघा काय काय घेतलं. हे घेतले ना तू? हे घेतलं. फ्लॅगचं कलर आहे ना त्याला? व्हाईट, हा. ऑरेंज, ग्रीन. व्हेरी गुड. अजून काय तुझ्याकडे? बलून दे. बलून्स. बलून्स मध्ये पण 3 कलर्स आहे ना? ग्रीन, ऑरेंज, व्हाईट. ये व्हेरी गुड. चला आता पटकन आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. ओके ओके. ओके लेट्स गो. चला बाबा रेडी झाले, आता आम्ही पण जातो पटकन. हे बाळ बघा, हे बाळ आत्ता पण रुसलंय बरं का. प्रत्येक वेळेस वरती जाताना हे रुसून जातं. काय पाहिजे होतं रिद्वी तुला? फ्रुटी पाहिजे. तुला बरं वाटत नाही ना बाबी पण? हा बरं वाटत नाही ना तुला? आपण परत घेऊ. हा बरं वाटल्यावर घेऊ. हा ठीक आहे. नाही जा मग, बोलू नको माझ्याशी. आता मी जाऊन तर आलोय, पण आम्हाला डॉक्टर काही मिळाले नाही. हॉस्पिटल बंद होतं 26 जानेवारीमुळे. कदाचित दुपारी 1 वाजेपर्यंत चालू होतं वाटतं ते, आणि आत्ता संध्याकाळी बंद ठेवलं. सो उद्या सकाळी आम्हाला 10 वाजता जावं लागेल. रिद्वीला परत थोडासा ताप आलाय, पण काय ती काय ऐकत नाही. चालू आहे फ्रुटी पाहिजे, फ्रुटी पाहिजे. हो ना. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? का बरं नाही दिली बाबाने फ्रुटी? सांग बरं, का नाही देत बाबा फ्रुटी घेऊन? सर्दी झाली मला, सर्दी. नाही तिला काही घेणं देणं नाही सर्दी, तिला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आज आम्ही ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरला आम्ही पार्क करत असतो आमची 2 व्हीलर, आणि आमची पार्किंग जी आहे ती 9th फ्लोअरला आहे. तर आज काय कदाचित आम्ही जिथे गाडी पार्क केली होती ती नो एंट्रीमध्ये होती. सो आमच्या गाडीला जॅमर लागलेलं होतं. चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला फाईन नाही भरायला लागला, नाहीतर आम्हाला 500 रुपयाचा आज मोठा फटका बसला असता. चला आमचं नशीब चांगलं आज. तर पार्किंग 9व्या फ्लोअरला केली आहे आमची स्कूटर. सो जायला आणि यायलाच 5-5 मिनिट लागतात. चला ना. काय झालं? कशाचा? चला 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 आता घरी जातो, जेवायला बनवतो. 8 वाजलेत, बराच वेळ झाला आम्हाला यायला, कारण ना जरा बिस्किट्स वगैरे संपले होते आणि रिद्वी ना जेवण नाही करते व्यवस्थित, तर मग ते घेऊन आलो आता. चलो. काय भेटला रिद्वीला? बलून भेटले. बलून भेटला. आता खुश ना? हॅपी हॅपी. लाजलं आता, लाजलं. हो ना. व्हाईट, विच कलर? व्हाईट, ऑरेंज, ग्रीन. ठीक आहे.
तर आजच्या मेन्यूमध्ये आमचा फक्त मुगाच्या डाळीची खिचडी, म्हणजे त्याला आपण खिचडा पण म्हणतो, तर तेवढाच आहे. कारण दीपकने जस्ट 5-6 वाजता जेवण केलेलं. दुपारी थोडेसे झोपले होते ते आम्ही गेम्स खेळून आल्यानंतर. त्याच्यानंतर मग 5 वाजता जेवण केलं. त्यांना अजिबात भूक नाही आणि रिद्वीलाही जेवणच करत नाही. ती दुपारी तिने अगदीच थोडंसं खाल्लं. म्हटलं मुगाच्या डाळीची खिचडी थोडीशी आवडते तिला, तर ती खाईल आणि मग कसं औषधं घेऊन झोपेल. आणि औषधं तर लिटरली बघा एवढे सगळे आहेत, वरच्यावर काढून ठेवले. म्हटलं जेव्हा कधी लागतात लगेच फटाफट देता येतात तर इथेच ठेवले, कारण दवाखान्यात पण घेऊन जायचं होतं. सकाळी ऑलरेडी घेऊन जावंच लागणार आहे काहीही झालं तरी, कारण तिला नाही थोडंसं बरं वाटत आहे. ताप आत्ताही आलाय परत, तर तिला उद्या घेऊन जायचं सकाळी. आणि दोघं जण आता देवपूजा करतात मस्तपैकी तिकडे. तर आजचा पूर्ण दिवस जो होता मी तुमच्यासोबत कंटिन्यू जेवढा माझ्याकडनं शक्य होईल तेवढा मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. अजून खूप सारे प्लॅन्स होते. आज छान छान आम्ही पण पार्टिसिपेट करणार होतो गेम्समध्ये, आणि रिद्वी सुद्धा बऱ्याच गेम्समध्ये अजूनही नंतर दिसली असती, पण तिला बरं वाटत नव्हतं. तरी तिने रेसिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, बरं वाटत नव्हतं तरी देखील. तर चला, आजचा पूर्ण डे मी तुमच्यासोबत कंटिन्यू शेअर केला. जर तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय.